सांगलीहून जतच्या दिशेला जाणाऱ्या एसटी बसला ट्रकने दिलेल्या धडकेत 18 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी बस चालक अर्जुन कृष्णा एरंडे, रेवेवाडी तालुका मंगळवेढा यांनी ट्रक चालक स्वप्नील पंडितराव मुळे, भालकी, जिल्हा नांदेड यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आज सकाळी 7:45च्या सुमारास हा अपघात झाला। जखमी झालेल्या प्रवाशावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास जत आगाराची सांगली जत ही बस MH40 AQ 6368 घेऊन चालक एरंडे व वाहन चिदानंद पारसे हे जतच्या दिशेने निघाले होते। मिरजेतून ते बाहेर पडल्यानंतर मिरज पंढरपूर मार्गावर असलेल्या तानंग फाटा येथे मालगावच्या दिशेने आलेल्या ट्रक चालकाने बसच्या उजव्या बाजूला जोराची धडक दिली। यात बसचा पूर्ण पत्रा फाटला आणि यात बसमधील 18 प्रवासी जखमी झाले। त्यानंतर वाहक पारसे यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधून सर्व जखमींना उपचारांसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर ट्रक चालक मुळे याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघातातील जखमी रुपाली मृत्युंजय हिरेमठ सांगोला, रोहिणी मल्लिकार्जुन साळुंखे विजयनगर सांगली, धनश्री प्रमोद कांबळे सांगलीवाडी, अधिराज आनंद सुर्वे, अभिजित अनिल करपे, सुमित शिवाजी बनसोडे, समर्थ शैलेश माने, प्रज्वल लहू काळे, राहुल सुनील कांबळे, अर्पण राजेश कांबळे, शुभम रमाकांत कांबळे, निखिल रमाकांत सपकाळ, संस्कार विकास कांबळे, प्रेम उमेश माघाडे, कुणाल विनोद साबळे, विराज विशाल नडोनी, कृणाल विनोद साबळे, सर्व शासकीय निवासी शाळा कवठेमहांकाळ, मृत्युंजय सिगर सांगली।